काय सांगाल एकंदरीत आपण जो प्रचार केलाय, काय रणनीती होती, काय अजेंडा होता आणि लोकांपर्यंत आपण तो घेऊन गेला? खरं बघायला गेलं तर खूप पॉझिटिव्हली आम्ही लोकांच्या समोर गेलोय. आम्हाला खात्री आहे की लोक सर्व मतदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहतील. यात शंकाच नाही की ज्या प्रकारे आमचे विरोधक ज्या प्रकारे निवडणुका लढत आहेत, हे काहीही करून निवडणूक जिंकायचीच, तोडफोड मोड काही जे आपण तीन साम धाम साम दंड. दाम दंड हे त्यांचं ब्रीदवाक्य असल्यासारखं एक त्यांची लोकशाही नसून ठोकशाही सारखं कार्यक्रम दिसतोय. पण जनता अशा कुठल्याही भीतीला, आमिषाला बळी पडणार नाही. जनतेला सर्व माहीत आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की 100%, 101% आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार नक्कीच निवडून येऊ. बरं, मागच्या वेळेस आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता, आपल्या पत्नीचा पराभव झाला होता. तेव्हापासून आपण जनतेशी जी नाळ आहे ती तुटू दिली नाही, कामात आहात. नेमकं काय कामं आणखीनही राहिलेली आहेत ती येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला करावी लागणार आहे? खरं बघायला गेलं तर जर इथून कमीत कमी 10 ते 15 वर्ष भारताचं जरी बजेट अख्ख्या महाराष्ट्राला खर्च केलं तरी महाराष्ट्रातले खेडे हे ॲडव्हान्स किंवा एक मॉडर्न विलेज ची जी एक संकल्पना आहे ती होतील असं मला वाटत नाही. इतकं प्रचंड काम प्रत्येक खेड्यामध्ये बाकी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहे. आज संध्याकाळी 10 वाजता प्रचार सुद्धा बंद होत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं जो प्रचार आहे तो जोमात करत आहे आणि आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गेलेलो आहोत. आज आपण अंबुलगा बुद्रुक या जिल्हा परिषद गटाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत पंकज शेळके, आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत आपण जो प्रचार केलाय, काय रणनीती होती, काय अजेंडा होता आणि लोकांपर्यंत आपण तो घेऊन गेला? खरं बघायला गेलं तर खूप पॉझिटिव्हली आम्ही लोकांच्या समोर गेलोय. आम्हाला खात्री आहे की लोक सर्व मतदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहतील. यात शंकाच नाही की ज्या प्रकारे आमचे विरोधक ज्या प्रकारे निवडणुका लढत आहेत, हे काहीही करून निवडणूक जिंकायचीच, तोडफोड मोड काही जे आपण तीन साम धाम साम दाम दंड हे त्यांचं ब्रीदवाक्य असल्यासारखं एक त्यांची लोकशाही नसून ठोकशाही सारखं कार्यक्रम दिसतोय. पण जनता अशा कुठल्याही भीतीला, आमिषाला बळी पडणार नाही. जनतेला सर्व माहीत आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की 100%, 101% आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार नक्कीच निवडून येऊ. बरं, मागच्या वेळेस आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता, आपल्या पत्नीचा पराभव झाला होता. तेव्हापासून आपण जनतेशी जी नाळ आहे ती तुटू दिली नाही, कामात आहात. नेमकं काय कामं आणखीनही राहिलेली आहेत ती येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला करावी लागणार आहे? खरं बघायला गेलं तर जर इथून कमीत कमी 10 ते 15 वर्ष भारताचं जरी बजेट अख्ख्या महाराष्ट्राला खर्च केलं तरी महाराष्ट्रातले खेडे हे ॲडव्हान्स किंवा एक मॉडर्न विलेज ची जी एक संकल्पना आहे ती होतील असं मला वाटत नाही. इतकं प्रचंड काम प्रत्येक खेड्यामध्ये बाकी आहे. आजही रस्ते, पाणी, नाल्या, लाईट्स या मूलभूत समस्येवर इथला शेतकरी असेल, रहिवासी असेल, झगडतोय. त्यांना व्यवस्थित सुविधा मिळत नाहीत, आरोग्य मिळत नाही, आरोग्याचं साहित्य मिळत नाहीत, डॉक्टर्स उपलब्ध असत नाहीत, दवाखाने नाही आहेत, स्कूल्स तर सरकारी स्कूल्स बंद पडायच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळं प्रचंड काम आहे. थोडं काम करून जमणार नाही आणि हे एकट्यानं होणार नाही. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सर्व जनतेच्या मदतीनं सरकारनेच काहीतरी पॉझिटिव्ह पाऊल टाकल्यानंतर हे चित्र बदलेल असं मला
खात्रीनं वाटतं. आत्ताच आपण सांगितलं की सरकारनी पाऊल टाकलं पाहिजे. खरं तर सरकार केंद्रात बीजेपीचं आहे, राज्यात बीजेपीचं आहे. मग तुम्ही इथं निवडून आल्यावर विकास कसा होणार मग? नाही, तुम्ही सरकारची जी संकल्पना करताय, सत्तेत बसलेले सरकार नाहीयेत. सरकारचा अर्थ असा होतो की विरोधी बाकावर सुद्धा बसलेले हे सरकारमध्ये येतात, कारण ते लोकांचे प्रतिनिधी आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना, ज्यांच्याकडे सत्ता असेल, मी सरकार म्हणलं, सत्ताधारी नाही म्हणलं, सरकार, ह्याचा अर्थ असा होतो की विरोधी बाकावर बसणाऱ्या सुद्धा लोकांची मोठी भूमिका आहे. सत्तेतल्या लोकांचे तर आहेच आहे. ह्या सर्वांनी मिळून हे एकजुटीनं प्रयत्न केला तर खेड्यांचं चित्र नक्कीच पलटेल. बरं. एकंदरीत राजकारण आत्ताचं जे आहे, आत्ताच आम्ही ऐकलं की नाशिकचा स्वीकारत नगरसेवक होण्यासाठी 1.25 कोटीची बोली लागलेली आहे. मग हे राजकारणात एवढे मोठे पैसे लागत आहेत, सध्याचं राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे असं आपल्याला वाटतं? निश्चित यात शंका नाही, पण जर लोकांमध्ये असणारा, लोकांचे काम करणारा, लोकांच्या मनात असणारा जर एखादा व्यक्ती निवडणुकीला उभा टाकला तर त्याला एकही रुपया लागणार नाही. तुम्ही असे बरेचसे उदाहरणं बघितलेली आहेत की लोकांनी पट्ट्या करून, गोळा करून त्याला आमदार केलंय. बच्चू कडू साहेबांचं उदाहरण आहे. त्याच्यामुळं जे जनतेतून जातात त्यांना पैशाची गरज लागत नाही. जे बापजाद्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या का म्हणतो आपण वारसा हक्कानं येतात राजकारणामध्ये, त्यांना पैसा लागतो. बरं. आता प्रचाराची सांगता होणार आहे आज. एकंदरीत तुमचा प्रवास प्रचाराचा कसा राहिलेला आहे? लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळालेला आहे? खूप चांगला पॉझिटिव्ह मतदारसंघ माझा झालाय असं मला वाटतंय. कारण 2017ला माझ्या अर्धांगिनीचा थोडासा निसटता पराभव झाला. ती एक कुठंतरी प्रत्येक जनतेला वाटत होतं की बाबा एक चांगला उमेदवार, डॉक्टर असलेला उमेदवार निवडणुकीत पडतो. एक चांगलं कॅम्पेनिंग त्यावेळेस आमच्यासोबत झालं होतं. कॅम्पेन चांगलं होतं, लोकांच्या भावना चांगल्या होत्या. पण आम्ही कुठंतरी भाजपची प्रचंड लाट 2017 मध्ये होती. मोदी साहेबांचा प्रचंड इम्पॅक्ट प्रत्येकाच्या मनामध्ये होता. त्या लाटेमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि आमचा पराभव झाला. तसं कुठंही ह्यावेळेस आम्हाला दिसलं नाही आणि ती एक सहानुभूती 2017ची मी आज जनतेच्या मनात बघतोय. निश्चितच जनता मला स्वीकारेल यात मला शंका नाही. आपल्याला असं वाटतंय यावेळेस आपला विजय होईल? निश्चित मला खात्री आहे की जनता मला यावेळेस डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. बरं. 7 तारखेला मतदान आहे. मतदारांना, जनतेला काय आव्हान केलं? 7 तारखेला आपण निर्भीडपणे, निसंकोचपणे, कुठलीही आमिषाला बळी न पडता आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं. आमचा चिन्ह आहे हाताचा पंजा. या हाताच्या पंजावर आपण बटन दाबून मतदान करावं, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच. आपण पाहिलं की होते पंकज शेळके आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस निसटता पराभव त्यांच्या पत्नीचा झाला होता, परंतु यावेळेस जनता नक्कीच त्यांना स्वीकारणार आहे असं चित्र असल्याचं ते या ठिकाणी सांगत आहेत. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंगा.